नमस्कार मंडळी. आज जानेवारी महिन्याचा तिसरा शनिवार. खास परिवारातील गझलकारांचे सुरेख शेर, त्यातील 5 शेर निवडून सादर करण्याचा खास दिवस. प्रावीण्य परिवाराचे आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर आणि परिवारातील मातोश्री, दादाश्री, पीके दादा, नंदिनीताई आणि सर्व ज्येष्ठ गझलकार बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून मी काही खास शेर सादर करीत आहे. पहिला शेर निवडला आहे मी निलिमाताई कदम यांचा. भोवतालचे जगणे बघता कळून गेले, भोवतालचे जगणे बघता कळून गेले, आयुष्य कसे जगायचे मग ठरून गेले. वा निलिमाताई, अगदी प्रत्येकाच्या आयुष्यातला अनुभवाचे सार तुम्ही या शेरामधून मांडलेले आहे. खरंच आपण लहानपणापासून आजूबाजूला पाहूनच शिकत जातो आणि कसं जगायचं हे ठरवून घेतो. अगदी असा सुंदर शेर आपला. पुढचा शेर निवडला आहे मी प्रणवदादा बनसोडे यांचा. देईन अंगठाही गुरुदक्षिणेत आता, देईन अंगठाही गुरुदक्षिणेत आता, मनचित्त आणि बुद्धी देणे कबूल आहे. मन, चित्त, बुद्धी एकाग्रतेने जेव्हा गुरुला आपण अर्पण करतो तर आपल्याला स्वतःचा अंगठाही द्यायला, गुरुदक्षिणेत द्यायलाही काही कमीपणा वाटणार नाही. असा हा सुंदर शेर प्रणवदादाचा. पुढचा शेर आहे प्रणवदादांचाच दुसरा शेर. तुझ्यासाठीच शब्दांची अशी ही माळ गुंफावी, तुझ्यासाठीच शब्दांची अशी ही माळ गुंफावी, जणू आकाश धरतीची अनोखी नाळ जोडावी. वा, क्या बात आहे. प्रेमासाठी खास मन मोकळं करून सांगितलेलं गुपितच जणू प्रणवदादांनी यात मांडलेलं आहे की आपल्या प्रियेसाठी शब्दांची माळ मी सहज गुंफत जातो, पण मला एक मनातून खंत पण आहे की जणू आकाश आणि धरतीला मी त्या दोघांची अनोखी नाळ जोडतो आहे. असा हा सुंदर शेर प्रणवदादाचा. पुढचा शेर निवडलेला आहे मी यशवंत दादाश्री यांचा. जर ढगाने दान म्हणून ओतली सर, जर ढगाने दान म्हणून ओतली सर, आदराने वाफ होणे जाणतो मी. केवढं मनाचं मोठेपण या शेरामधून दिसतं आहे. जर मला दान मिळालं तर मी सहजपणे स्वतःला झोकून देईन आणि आदराने वाफ होईन त्याच्यासाठी. असा हा सुंदर शेर दादाश्रींचा. पुढचा शेर आहे स्वर्धाताई गोडबोले यांचा. उडून गेला पारा पटकन नात्यामधला, उडून गेला पारा पटकन नात्यामधला, काही क्षण मी कुपित सुंदर जपले होते. एका बाजूने आनंदही आहे, एका बाजूने दुःखही आहे की नात्यामध्ये एवढं सुंदर मी मनापासून जपलेलं सारे क्षण, सारा आनंद आणि एक ओढ नात्यामधली सगळी जपलेली होती, पण पाऱ्याप्रमाणे सहज तो निसटून गेला आणि उडून गेला. असा हा पारा. स्वर्धाताई, खूप सुंदर आपला शेर. असे हे 5 शेर. धन्यवाद मंडळी. नमस्कार.